शुभमुहूर्त बघून विलास माधुरीनं बंगल्याची वास्तुशांती करून घेतली. भरपूर अन्नदान केलं. नात्या गोत्यातल्या प्रेमीजनांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती. बंगल्याचं नामकरण मामा असं केलं. सगळ्यात खरा स्वर्गीय आनंद कोणाला झाला असेल तर तो मंडोदरबाईंना, कारण त्या माधुरीवर मनस्वी प्रेम करायच्या. त्या तृप्त होऊन म्हणाल्या, माधुरी, आज जो आनंद मला झाला आहे ना, असं यापूर्वी कधीच झाला नव्हता. आता मी ठरवलं आहे, यापुढे इथेच राहायचं. मी आता गावी शेंबळीला जाणार नाही. अहो मग राहा इथे, बंगला तुमचाच आहे. उलट मला चांगलंच आहे ना. आम्ही दोघं घरातनं बाहेर पडल्यावर परीचा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही बंगल्यावर राहिल्यावर एक कठीण प्रश्न सुटणार आहे. आम्हीही निश्चिंत असू. 4 दिवसांनी एक शुभ दिवस बघून बंगल्यावर सामान टाकलं. सामान मांडायला ममताबाई आल्या होत्या. 2 दिवसात दोघींनी सामान मांडलं. नवीन बंगल्यात ते चांगले स्थिरावले. तात्यासाहेबांनी आपल्या बंगल्याला कुलूप घातलं होतं. 2-3 लोकांनी बंगला भाड्यानं मागितला. पुष्कळ भाडं देऊ केलं, पण त्यांनी तो भाड्याने दिला नाही. नियतीचा एक अलिखित नियम आहे. ज्या लोकांचं पूर्वायुष्य सुखात जातं त्या लोकांचं उत्तरायुष्य अतिशय दुःखात जातं. संकटाचे डोंगर त्यांच्यावर कोसळतात. तात्यासाहेबांनी मुख्याध्यापक म्हणून सूत्र हाती घेतल्यावर निरंकुश सत्ता भोगली. त्यांना कोणीही आव्हान देऊ शकलं नाही. ज्या शिक्षकांनी तसा प्रयत्न केला ते तोंडघशी पडले. सत्ता ते वापरत होते ती स्वतःसाठी नाही, विद्यार्थी कल्याण हा त्यांचा उदात्त हेतू होता. शिक्षकांची गैरमर्जी त्यांनी ओढवून घेतली, पण जराही वाकले नाहीत. माघार तर कधीच नाही. मी म्हणेन ती पूर्व दिशा असं त्यांचं धोरण होतं. त्यामुळे शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयाचं कामकाज अगदी शिस्तीत दोरीत चालू होतं. वाघ होऊन ते जगले. वाघासारखा त्यांनी आपला दरारा निर्माण केलेला होता. असा दरारा की चुकलेल्या शिक्षकांना घाम फुटायचा. त्यामुळे ते कधी चुका करायचे नाहीत, पण या कडक धोरणामुळे त्यांना शत्रू निर्माण झाले. जीवाभावाचा मित्र तयार नाही झाला. या प्रामाणिक कर्तव्याचं नक्कीच त्यांना चांगलं फळ मिळालं. एकुलता एक मुलगा डॉक्टर भाभा अणुसंशोधन केंद्रात एक अधिकारी म्हणून, संशोधक शास्त्रज्ञ म्हणून मोठ्या हुद्द्यावर गेला. मुलगी डबल पदवीधर झाली. विद्यादानाचं पवित्र कार्य करायला लागली. माणसाला यापेक्षा जास्त काय हवं? पण नियती अशी काही विचित्र असते की ती मनुष्याला सुखानं जगू देत नाही, कारण ती एकसारखी खदखदत असते. त्या माणसाच्या आयुष्यात काटे पसरून त्याला त्या रस्त्यावरनं चालायलाच लावते, रक्तबंबाळ करून सोडते. मुख्याध्यापक तात्यासाहेबांच्या आयुष्यात जावई शनी होऊन आला होता. त्या शनीनं त्यांना असं काही छळलं होतं की आपलं आयुष्य त्यांना नको नको होऊन गेलं. वास्तविक तात्यासाहेबांनी त्याच्या आयुष्याला वळण दिलं होतं. आयुष्याची भाकर म्हणजे आपला शब्द खर्च करून त्याला नोकरी मिळवून दिली होती. गंगापूर शहरात स्वतःची जागा देऊन त्याला बंगला उभा करायला मदत केली होती, पण तो कृतघ्न झालेला होता. आपल्या जीवनाची त्याने माती करून घेतली होती, ती फक्त वाईट संगतीमुळे. विलास हे स्वतःचं नाव त्यांनी सार्थ केलेलं होतं. कदाचित त्याच्या जन्मदात्याला त्याचं भविष्य कळलेलं असणार, म्हणून बापानं त्याचं नाव विलास ठेवलेलं असणार. वाईट संगतीमुळे माणूस कसा रसातळाला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विलास भाऊसाहेब. तो नोकरीला लागला तेव्हाच मद्यानं त्याला हळूहळू मोहपाशात घेतलं होतं. प्रारंभी सिनियर कॉलेजवर लेखनिक म्हणून नोकरीला लागला तेव्हा खुर्चीत बसून टेबलावर मान मोडेपर्यंत महत्त्वाची कामं करायचा. कार्यालयात आणखीन 4 लेखनिक होते, तेही दिवसभर आपल्या कामात मग्न असायचे. लेखी काम करून कागदपत्र जय्यत ठेवायचे. एक दिवशी संध्याकाळी विलास भाऊसाहेब आपलं कामकाज आटोपून कार्यालयातनं बाहेर पडला. तो रस्त्याला लागला तेव्हा पाठीमागनं आवाज आला, अरे विलास. त्यांनी मागे उलटून बघितलं. वसंत भामरे येत होता. काय म्हणतोस वसंत? अरे निघाला कुठे? घराकडे. काय घरी जायची एवढी काय घाई? अरे दिवसाचं काम संपलं की घरी जावं. माणसाला घराची ओढ असते. संध्याकाळी पत्नीला स्वयंपाक करायचा असतो. मग ते काय, ते प्रत्येक बाई माणसाला असतंच की काम. नाही, माझी अडचण थोडी वेगळी आहे. घरी लहान मुलगी आहे, तिला सांभाळायला लागतं. नाही तर ती आईला स्वयंपाक करू देत नाही. मुलीला सांभाळलं नाही तर स्वयंपाक होणार नाही, मग उपाशी झोपायला लागेल. फार आज्ञाधारक नवरा आहे बाबा तू.
सासऱ्यानं खूप मोठे उपकार करून ठेवले म्हणून तू आज्ञाधारक नवरा झालायस का? इतका कसा रे बायकोच्या अधीन? नाही, तसं नाही आहे वसंत भाऊसाहेब. लिपिक मग तो कुठल्याही खात्यात असो त्याला त्या भागात भाऊसाहेब म्हणतात. अरे बाबा, तू दिवसभर मान मोडून बसतोस, कार्यालयातलं काम आटोपलं की घरी पळतोस, असा कसा तू बायकोचा गुलाम? तुला काही वैयक्तिक जीवन आहे का नाही? वैयक्तिक जीवन म्हणजे काय करायला हवं मी? अरे थोडीफार मजा लुटायला पाहिजे. कसली मजा? चल माझ्याबरोबर. वसंत भाऊसाहेबांनी त्याचा हात धरला. हात धरून तो त्याला पुढे न्यायला लागला. अरे कुठे नेतोयस मला? हे बघ, आपण आनंदवनात जाऊ. किती लांब आहे? अरे जवळ आहे रे. चालत चालत ते राजीव गांधी चौकात आले. समोर एक बियर बार होता. तिथे तोबा गर्दी उसळलेली दिसत होती. त्याचा हात धरून तो आत शिरला. तो अचंबावून म्हणाला, अरे हे तर मद्याचं दुकान आहे. अरे हेच ते आनंदवन. काय रे, तू याआधी कधी दारू पिला होतास का? हां, भीत गावात हातभट्टीची घेतली होती, पण घरात माझ्या नावानं सतत बोंब होत होती. आई तर सतत शिमगा करायची. ते जाऊ दे मग, आता विदेशी मद्य घे. अरे हवेत तरंगशील, हवेत नंदनवनातली हिरवळ दिसेल. नाही भाऊसाहेब, मला मद्य नको. माझा सासरा खूप कडक आहे, त्यांना मद्याचा फार तिटकार आहे. मी मद्य घेतलं ते मला फाडून खातील. एवढा घाबरतो का सासऱ्याला? त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. मग काय आयुष्यभर त्यांचे पाय चाटत राहणार का काय? हां, तुला काय स्वाभिमान आहे का नाही? का स्वाभिमान सासऱ्यापाशी गहाण ठेवून दिला? अशा लोकांचा मला राग येतो यार. स्वतंत्रपणे जगता येत नसेल ना तर मी त्याला जीवन म्हणतच नाही. हे बघ, अशा माणसात आणि कुत्र्यात काही फरक नाही. भुकायला सांगितलं भुकायचं, नाही तर लाल घालत बसून राहायचं. याला काय मानवी जीवन म्हणतात का रे? अरे बाबा, जास्त नको बोलू, मागव काहीतरी. वसंत भाऊसाहेबांना रॉयल स्टॅगच्या एका क्वार्टरची ऑर्डर दिली. एक कोका कोलाची बाटली सांगितली. नोकर ते सगळं टेबलवर ठेवून गेला. वसंत भामरेनं चाकणा म्हणून तळलेले मासे सांगितले. बाटली खोलली. ग्लासमध्ये थोडं थोडं मैद्य ओतलं. हे बघ, मला जास्त नको, थोडंच होत. का रे बाबा? हे बघ, मला सवय नाही आहे. घरी गेलो ना की माधुरीला वास यायला नको. अरे दारू आपला लौकिक सोडत नाही. दारूचा स्वभाव धर्म आहे हा. फार घाबरतो बायकोला तू. मला घाबरलंच पाहिजे. ती बापाला सांगेल, तिचा बाप माझ्या बापाला सांगेल, मग माझ्या इज्जतीचं खोबरं. एवढं घाबरू नये रे माणसानं. त्यांनी कडवट्ट तोंड करून कसा तरी पहिला घोट घेतला. लगेच तळलेल्या माशाचा तुकडा तोंडात टाकला. मग मात्र तोंडाची चव बदलली. वसंत भामरेनं सराईतपणे ओठाला लावलेला अख्खा पेला रिता केला. तो पुन्हा ग्लासात मद्य ओतायला लागला. नाही, मला नको आता. अरे ओठाला सुद्धा पुरलं नसेल आत्ता प्यायलेलं. घे आणखीन एक पेग घे. नको आग्रह करू वसंता. एवढा पेग घे रे, मनाय आग्रह करत. विलासनं तो ग्लास रिचावला. मग तळलेला मासा खात राहिला. वसंतनं पुन्हा एक क्वार्टर मागवतली. त्यांनी ती एकट्यानं फस्त केली. मग काउंटरवर गेला. त्यांनी बिल भागवलं. दोघं बाहेर पडले. वसंतावर परिणाम काही झाला नव्हता. विलासचं डोकं मात्र जड झालं होतं. त्याचा तोल जात होता. एकमेकांचा निरोप घेऊन ते आपापल्या घराकडे निघाले. विलास आपल्या घराच्या अंगणात आला. त्यांनी मानेला झटका दिला. घरात शिरला. माधुरी बैठकीत बसून त्याची वाट बघत होती. परीला मांडीवर घेऊन झोपवत होती. त्यांनी दारात पाऊल टाकलं आणि ती त्याच्याकडे बघत राहिली. म्हणाली, काय हो? काय? अहो, घरी यायला उशीर का झाला? प्राचार्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र पूर्ण करायला सांगितली होती. ते काम हातावेगळं करत होतो म्हणून घरी यायला उशीर झाला. बोलताना त्याचे शब्द लडबडत होते. त्याचे डोळे धुंदावले होते. तिला काहीतरी शंका येत होती. संशयानं ती म्हणाली, खरं बोलताय? मग मला खोटं बोलायचं कारण? हा उग्र वास कसला येतोय? वास? हो, वास. या अगोदर या खोलीत कसलाही वास नव्हता. तुमचे शब्द लडबडताय. तुम्हाला नीट उभं राहता येत नाही आहे. काय विचित्र प्रकार आहे? काय माझी परीक्षा घेते का? फौजदारासारखी चौकशी करते तू? भूक लागली मला, जा वाढ. माधुरीने अंदाज घेतला. मांडीवर झोपलेल्या परीला हातात घेऊन ती पाळण्याजवळ आली. परीला पाळण्यात झोपवलं. स्वयंपाकगृहात जाऊन तिने पाट लावला. पाण्याचा तांब्या भरून ठेवला. तिने भरभर ताट वाढलं. मग ती म्हणाली, चला वाढलाय आता, बसा पाटावर. तो स्वतःवर नियंत्रण ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होता. तोल कसा तरी सांभाळत होता.
पाटावर बसला आणि ताटाकडे बघत त्याने विचारलं, काय केलं आहे स्वयंपाक? वरण भात आहेत, जोडीला कारल्याची भाजी आहे. करायचं आहे म्हणून काहीतरी करून ठेवलं का? अहो, निरोप पाठवला असता तर मटणाचं कालवण केलं असतं. ती रागारागानं म्हणाली असं त्याला वाटलं. तो एकदम चापापला. त्याने जेवायला सुरुवात केली. जेवण करून तो आपल्या पलंगावर लोळला, लगे ढाराडूर झोपला. माधुरीनं भांडी घासून स्वच्छ केली, झाडलोट केली, खोलीत आली. विलास गाढ झोपला होता. खोलीत उग्र दर्प भरून राहिला होता. तिला मळमळायला लागलं. परीला पाळण्यातनं काढून ती बाजूच्या खोलीत शिरली. तिथेही एक पलंग होताच. घरात कोणी पाहुणा आला की त्याची त्या पलंगावर झोपायची व्यवस्था केली जायची. तिथे परीला त्या पलंगावर झोपवलं. झिरोचा दिवा लावला. बराच वेळ चुळबुळत राहिली. कूस बदलत राहिली, पण तिला झोप काही लागत नव्हती. ती बराच वेळ छताकडे बघत पडून राहिली. भविष्याचं भीषण चित्र तिच्या डोळ्यासमोरून हलता हलत नव्हतं. मद्याच्या आहारी गेलेल्या अनेक कुटुंबातल्या पुरुषांच्या करुण कहाण्या तिने ऐकल्या होत्या. ते पुरुष पूर्ण मद्यार्की होऊन मृत्युमुखात लोटले गेले होते. ती कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. दारिद्र्याच्या खाईत लोटली गेली होती. रसातळाला गेली होती. तिच्या मैत्रिणीचा धीर एका घरंदाज कुटुंबातला, त्या घरात कोणी दारूच्या थेंबाला स्पर्श केला नव्हता, त्याला मात्र मित्राबरोबर दारूची चटक लागली. आधी केवळ छंद म्हणून घ्यायचा, पुढे पुढे पूर्ण अल्कोहोलिक झाला. दारू हेच त्याचं अन्न झालं. दारूच्या नशेत कुठेही रस्त्यात पडून राहायचा, खायची शुद्ध नसायची. पुढे पुढे त्याला कळून चुकलं की घरातले, समाजातले सगळे लोक आपला द्वेष करतात. त्याला असं काही नैराश्य आलं की एक दिवस दारूच्या नशेत स्वतःला भरधाव वेगानं जाणाऱ्या रेल्वेसमोर त्यांनी झोकून दिलं. आठवलं आणि ती क्षणभर सैरभर झाली. विचार करायला लागली. सासूबाई आईसाहेब मागे सांगायच्या की माधुरी, याच्या हातात पैसे अजिबात ठेवत जाऊ नको. हा उधळ्या स्वभावाचा आहे. पाण्यासारखा पैसा उधळतो, गुलाल बुक्क्यासारखा पैसा उडवतो. हे शब्द तिला आठवले. पुन्हा तिच्या डोक्यात विचार तरळला, म्हणजे यांना हे दारूचं व्यसन पूर्वीपासून असेल का? आत्तासुद्धा हे नियमित पीत असावेत का? असं असेल तर हे आपला विश्वासघात करतायत. माझ्यासारख्या गरीब गाय शिक्षिकेला फसवतायत. माझ्या तात्यांना दारूचा किती जबर तिटकार आहे. दारू प्यायलेला माणूस त्यांच्या समोरसुद्धा येत नाही. तात्यांना सांगावं का यांच्या या वाईट छंदाविषयी? पण सांगितलं तरी तात्या यांच्या वाईट व्यसनाला बंधन घालू शकतील का? हे त्यांना जुमानतील का? काय करावं? कुणाला व्यथा सांगावी? परीसारखी गोंडस मुलगी आमच्या संसारात डोकावली आहे. तिचा भावी काळ कसा असणार आहे? माधुरी खूप विचार करत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू गोळा होत होते, टपटपत होते. कधीतरी तिला झोप लागली. सकाळी उठून माधुरी आपल्या कामाला लागली. परीला आंघोळ घातली. तिला वरचं गाईचं दूध पाजलं. तो केव्हाच उठला होता. ती त्याच्याशी एका शब्दानंही बोलली नाही. त्याला अधिक अपराध्यासारखं वाटायला लागलं. तो आंघोळीला निघून गेला. तिला 10:30 वाजता शाळेत जायचं होतं. परीला दूध पाजून आपला डबा पिशवीत ठेवला. परीला घेतलं, शाळेत निघून गेली. परी शिक्षिका दालनात छान खेळायची. कोणी ना कोणी शिक्षिका तासिका नसताना तिथे असायच्या. घरातनं निघताना ती त्याच्याशी एका शब्दानंही बोलली नाही. ती काही न बोलता गेल्यानं तो आणखीन बेचैन झाला. कार्यालयात जायची वेळ होताच त्यांनी ताट वाढून घेतलं. 2 घास खाल्ले, कपडे केले, बंगल्याला कुलूप घातलं. कार्यालयाकडे तो पायी गेला. त्याची मोटरसायकल चुलत भावानं शेमळीला नेल्यामुळे तो 2 दिवसापासून पायी जात होता ऑफिसला. संध्याकाळी घरी आला तेव्हा एकदम कोरा करकरीत होता. आज त्यांनी मद्य घेतलं नव्हतं. तिला समाधान वाटलं. रात्रीचं खाणं झालं. तो बराच वेळ परीला खेळवत होता. सगळे आवराआवर करून ती बैठकीत आली. दैनिक सकाळचा अंक चाळत खुर्चीत बसली. थोडा वेळ स्मशान शांततेत गेला. मग तो होऊन म्हणाला, तू बोलत नाही आहेस? काय बोलणार तुमच्याशी? काल माझं थोडं चुकलंच. थोडं नाही, खूप चुकलं. अगं, काल तो भामरे भाऊसाहेब भेटला ना, त्यामुळे माझी वाट चुकली आणि तुम्ही शेण खाल्लं. आता ऐकून घ्यायला लागणारच आहे मला. अहो, चांगली सोन्यासारखी मुलगी आपल्या जीवनात आली आहे. एक मोठी जबाबदारी खांद्यावर पडली आहे. अशा वेळी हा चुकीचा मार्ग बरा नाही. ते भामरे भाऊसाहेब मला भेटले ना, तर मी सोडणार नाही त्यांना. आता मनातला राग काढून टाक ना गं. परीला तिने आपल्या जागी झोपवलं. मग स्वयंपाकघरात तिने प्रवेश केला.
पेलाभर पाणी ओठा पार करून ते आपल्या खोलीत येऊन परी शेजारी झोपली. तो म्हणाला, माधुरी, ऐक ना माधुरी, झोपा हो. इकडे ये ना. नाही. का? वास येत असेल. किती छळशील माधुरी मला. मी छळत नाही आहे, तुम्ही छळताय मला. थोड्या वेळानं राग विसरून ती त्याच्या पलंगावर येऊन त्याच्या शेजारी लोळली. तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला, एक दिवसाचा बायकोचा राग किती कठीण असतो. मला तर बंगला कैदखाना वाटायला लागला होता. बायकोचं तोंड इकडे, नवऱ्याचं तिकडे, हे काही बरोबर नाही. मग माणसांनी शहाणपणानं वागावं, म्हणजे असे कटू प्रसंग निर्माणच होत नाहीत. मग तिच्या देहाचा सुखद स्पर्श अनुभवत तो शांत झोपला. दुसऱ्या दिवशी तो कार्यालयातनं बाहेर पडला तेव्हा वसंत भामरे पाठोपाठ बाहेर आला. तो विलासच्या मागावरच होता. महाविद्यालयाच्या प्रांगणात येऊन त्यांनी विलासला गाठलं. म्हणाला, विलास भाऊ, अरे काल लय शोधला तुला, भेटला नाही. नाही, काल मला एका मित्राकडे जायचं होतं म्हणून तिकडे गेलो. अरे मी वाट बघून थकलो ना, मग एकटाच गेलो बारमध्ये. चल आज बरी गाठ पडली, जाऊ. नाही, नको. त्या दिवशी माझ्या घरी चांगलं महाभारत घडलं रे. पोलीस खात्यात कुत्री वासावरनं गुन्हेगारांचा शोध लावतात, बायकासुद्धा वासावरनं मद्यपी बरोबर शोधतात. तू घरी गेल्यावर बडबड केली असशील. दारू पिलेल्या माणसाने ना घरी गेल्यावर बोलायचंच नाही. समोर ताटात जे काय असेल मुकाट्यानं खायचं, मस्तीत जागायचं. मला सांग, दारू घेतल्यावर हवेत तरंगल्यासारखं वाटत होतं का नाही? हो रे. आपल्या ज्या काही चिंता काळज्या असतात त्यांचा विसर पडतो. शरीर अगदी कापसासारखं हलकं फुलकं होतं. घरी जाईपर्यंत मी हवेत तरंगत होतो. तरी पण तू आज नको म्हणतो. माझ्या बायकोमुळे रे बाबा. माणसानं ना घरातल्या बाईला घाबरायचं नाही. चल चल. येईन, पण बारचं सगळं बिल मी भरेन. का? फुकटची पिणं बरोबर नाही वाटत. तुझी इच्छा, चल. मग ते बारमध्ये आले. एक टेबल धरलं. बाकड्यावर बसता बसता विलासनं रॉयल स्टॅगच्या 2 क्वार्टरची नोकराला ऑर्डर दिली. पापलेटचे तळलेले मासे आणायला सांगितलं. काजू बदामाची प्लेट आणायला सांगितली. मग त्यांनी प्यायला सुरुवात केली. आधी विलास नको नको म्हणत होता. आज मात्र ग्लासामागून ग्लास रिचवत होता. तळलेला मासा चाखत होता. दुसरी क्वार्टर तळाला गेली. ए वसंता. काय म्हणतो विलास मित्रा? आणखीन एक क्वार्टर मागव ना. नको रे, बा झालं, मला प्यायची आहे. अरे बायको घरी तुझ्या नावानं होळी पेटवल. बायकोला लाव गोळी. मी म्हणतो ना, मागव. वसंत भामरे जन्माचा दारोडा, त्याला आणखीन हवीच होती. त्याने आणि तिसऱ्या क्वार्टरची ऑर्डर दिली. बाटली टेबलवर येताच त्याने 2 ग्लास भरले. आपला ग्लास हातात घेत विलास म्हणाला, आज मला घरी फेरारी फॉस्ट घेऊन जायचे. काय बायको धिंगाणा घालते बघतोच मी. अरे त्या दिवशी महाभारत घडवलं, आज गीत रामायण नको घडू. वेळेवर बघू काय घडवायचे. निघायचं का? दोघं डोलत डोलत काउंटरपाशी आले. बार मालकानं 500 बिल सांगितलं. विलासनं 100च्या 5 नोटा काढून काउंटरवर ठेवून दिल्या. तिथनं बाहेर पडले. विलासला आज अजिबात उभं राहता येत नव्हतं. त्याच्या झोकांड्या जात होत्या. रात्रीचे 10 वाजले होते. भामरे म्हणाला, घरी जाशील ना बाबा? आपण असं करू, तू मला माझ्या घरी पोचवायला येशील, मी तुला तुझ्या घरापर्यंत पोचवायला येतो. रात्रभर तुझं घर माझं घर फेऱ्या टाकत राहू. त्यात रात्र संपू, म्हणजे बायको समोर जायचा प्रश्नच येणार नाही. चढलेली दारू रात्रीत उतरेल. याचा अर्थ एकच आहे, बायकोला घाबरतो तू. अरे लोहाराची तापलेली भट्टी आहे बाबा, त्यात परत मास्तरीने. बोलता बोलता तो रडायलाच लागला. अरे काय रडतो नामर्दासारखा, तुला दारू चढली, चल घरी. ते झोकांड्या देत बंगल्यापाशी आले. विलासनं खुणेनं त्याला मागच्या मागे निसटायला सांगितलं. तो निघून जातात विलासनं दार ठोठावलं. ते नुसतं लोटलेलं असतं. पटकन उघडलं गेलं. दाराला कडी घातलेली नव्हती. कडी घालून तो बैठकीत शिरला. मध्ये ठेवलेल्या तिपाईला त्याचा धक्का लागला. तो धाडकन कोसळला. त्या आवाजानं माधुरी जागी झाली. बैठकीत आली. तिने त्याची अवस्था बघितली आणि तशीच माघारी फिरून आपल्या खोलीत निघून गेली. अश्रू ढाळण्यापलीकडे काही करू शकली नाही. आपल्या नशिबाला दोष देत पलंगावर बसून राहिली. तिच्या डोळ्यातून गळणारे अश्रू थांबता थांबत नव्हते.
बडबड करत करत तो पडल्या जागी झोपी गेला. तिने त्याला उठवलं नाही. ती बसून बराच वेळ पलंगावर अश्रू गाळत राहिली होती. मग तिने अंथरुणात अंग टाकलं. रात्री कधीतरी तिला विचार करत करत झोप लागलेली होती. सकाळी फार उशिरा त्याला जाग आली. सूर्यकिरणं खिडकीतनं आत शिरली होती. त्या तप्त किरणांनी त्याला जाग आली होती. आपण रात्रभर फरशीवर झोपून होतो याची त्याला लाज वाटली. तो आपल्या जागेवर उठून बसला. त्याचं अंग एकसारखं ठणकत होतं. तसाच तो उठला. बाजूच्या खोलीत पलंगावर जाऊन झोपला. माधुरीने आपल्या मनाला होणाऱ्या यातना बाजूला सारल्या. आंघोळ केली. परीला आंघोळ घातली. तिला दूध पाजलं. तिला स्वयंपाक करावासा वाटत नव्हता. परीसाठी दुधाची बाटली भरून पिशवीत ठेवली आणि पुढचं दार उडून ती शाळेवर निघून गेली. विलास उठला तेव्हा 10 वाजले होते. कॉलेज कार्यालयात तो दररोज 10:30 वाजता जायचा. पण आज त्याचं अंग असं काही दुखत होतं की ऑफिसला जायची त्याची इच्छाच होत नव्हती. पण बिगर रजेचं घरी थांबणं ठीक नव्हतं. त्यांनी थंड पाण्याने आंघोळ केली. कपडे करून बंगल्याबाहेर आला. दाराला कुलूप घातलं आणि पायी पायी कॉलेजवर निघाला. रस्त्यात एका हॉटेलमध्ये शिरला. गरम गरम भजी खाल्ली. रात्री जेवण केलेलं नव्हतं त्यामुळे त्याला खूप भूक लागली होती. चहा घेऊन त्याने हॉटेलचं बिल दिलं. पाकिटात 500 रुपये कमी आहेत ही त्याला जाणीव झाली. तो कॉलेज कार्यालयात आल्यावर प्राचार्यांना भेटला. मुलीची तब्येत अचानक बिघडल्याचं कारण सांगून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. आपलं व्यसन लपवण्यासाठी त्यांनी सोन्यासारख्या मुलीला आज आजारी पाडलेलं होतं. मद्याच्या आहारी गेलेला माणूस कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही. कोणतंही कुकर्म करायला तो मागे पुढे बघत नाही. त्या दिवसाचं कामकाज आटोपून सायंकाळला ते घरी आले. कुणी कोणाशी बोललं नाही. त्या दिवसापासून तिन्ही मनाशी ठरवलं की मद्याबाबत त्याला एका शब्दानं बोलायचं नाही. मद्याचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतील. जो खाईल आंबा तो सोसेल वळंबा ही जगाची रीत आहे. मात्र तिने एक पथ्य सांभाळलं. वेळेवर स्वयंपाक करायचा. वेळेवर वाढून घ्यायचं. पैशाचा सगळा व्यवहार तिने स्वतःच्या हातात ठेवला. नेमके पैसे त्याच्या हातात ती ठेवत असे. तो सुद्धा आपला पगार तिच्या हातावर देत असे. जो पैसा दिला तेवढाच खर्च करत असे. त्यांनी स्वतःवर कडक बंधन घालून घेतलं होतं. संध्याकाळी तो 2 पेग नियमितपणे घ्यायचा. घरी येऊन जेवण करायचं. थोड्या वेळात झोपी जायचा. तिने तात्यांच्या कानावर ते जाऊ दिलं नाही. आईलाही कळू दिलं नाही. तिला तात्यांचा स्वभाव चांगला माहिती होता. ते कुठल्या थराला जातील याचा भरवसा नव्हता. आपल्या तत्वाला वाळवी लागतीये हे बघून त्यांनी आकाश पाताळ एक केलं असतं. त्याला जगणं अशक्य करून सोडलं असतं. जावई असला तरी त्याची तमा बाळगली नसती. याच भीतीपोटी तिने या कानाची वार्ता त्या कानापर्यंत जाऊ दिली नाही. मध्ये खूप मोठा काळ गेला. या काळात संध्याकाळी 2-2 पेग तो घेत राहिला. त्यांनी खंड पडू दिला नाही. ती आपल्या मनात सगळं साठवत राहिली आणि याचा परिणाम हा झाला की तो पूर्णपणे पेताड झाला. एक दिवस जर त्याने 2 पेग मारले नाही तरी तो बेचैन व्हायचा. त्याचे हातपाय कंप पावायचे. तो अट्टल मद्यपी झालेला होता. माधुरीचा स्वभाव आता पूर्णतः बदलला होता. ती कुणाशीही जास्त बोलत नसे. तुटकपणे वागत असे. तात्यासाहेब आईशी सुद्धा ती कमी बोलायची. आधी तिचा स्वभाव खूप खेळकर होता. पाण्यासारखा स्वच्छ स्वभाव होता. त्या दोघांना तिच्या बदललेल्या स्वभावाचं नवल वाटायला लागलं. ती आईला उडवाउडवीची उत्तरं द्यायची आणि गप्प बसवायची. पण ममताताईंचं समाधान व्हायचं नाही. त्या आपल्या मनाशी कुडत राहायच्या. तात्यासाहेबांच्याही ही गोष्ट लक्षात आली होती. एका सुट्टीच्या दिवशी ती परीला बरोबर घेऊन बंगल्यावर आली. परी आता 7वीत होती. तिची उंची खूप वाढली होती. ती आईच्या खांद्याला लागायची. आजी आणि ती गप्पा मारत बसल्या. त्या दोघी गप्पात रंगल्याचं बघून माधुरी बैठकीत आली. तात्यासाहेब पुस्तक वाचत होते. तिला बघून त्यांनी हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. तिचा मलूल चेहरा त्यांच्या नजरेतनं सुटला नाही. ते म्हणाले, दीदी बेटी, हल्ली तुझी तब्येत ठीक नसते का? माझी तब्येत ठणठणीत आहे तात्या. मग तुला काही चिंता आहे का? मला काय चिंता असणार तात्या. दर महिन्याला दोघांचा पगार घरात येतो.
आर्थिक बाजू ढासळली तर मनुष्याला चिंता वाटते आणि तसं काही नाही आहे ना तात्या. घरात सोन्यासारखी मुलगी आहे. मग मला चिंता करायचं कारण काय? अच्छा. मग ठीक आहे दीदी, पण तू तुझ्या संसारात जर आनंदी आहेस तर तू दुःखी कष्टी दिसायला नको होतीस ना. मला सांग, तुला एखादी शारीरिक व्याधी आहे? नाही तात्या, मला कसला त्रास नाही. अगं तू दिवसेंदिवस कृश होत चालली आहेस. हे बघ, डॉक्टर शुभांगी कदम मॅडम स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं तपासणी करून घे. माणसाने आधी आपली तब्येत जपावी, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. उत्तम आरोग्य हा सुंदर धागेना. तू लवकरात लवकर मॅडमकडे जा, तपासणी करून घे, टाळाटाळ करू नको. मी तपासून घेईन तात्या. त्यांचा पदस्पर्श करून ती बाहेर पडली. बाहेर पडताना तिचे डोळे ओलावले होते, पण आईच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने पदरानं पटकन कोरडे केले. आज शिरून आईला विचारलं, आई परी काय सांगत होती? काय ग, आपल्या वर्गातल्या गमती जमती. फार गोष्टी वेल्हाळ आहे ती. तू तिला एखादी गोष्ट सांगायला सांग, रंगवून रंगवून सांगते. हो का ग परी? आजी मला खूप गोष्टी येतात. पुढच्या वेळी आलीस ना की मला सांग हां. नक्की सांगीन. माधुरी बाहेर पडली. तिच्याबरोबर परी घराकडे निघाली. त्या घरी पोचल्या तेव्हा अंधार झाला होता. मंडोधरबाई तिची प्रतीक्षा करत होत्या. ती बंगल्यात शिरली तेव्हा त्या म्हणाल्या, बराच वेळ लागला. आई गप्पा मारत बसली. तात्याने सुद्धा खूप गप्पा मारल्या, त्यामुळे वेळ झाला. आई आई मी चहा ठेवते हां. तुमचा चहा राहिला आहे म्हणून मी तिथे चहा नाही घेतला. आई ठेवत होती पण मी नाही ठेवू दिला. माधुरीनं गॅस शेगडी पेटवली, चहाचं आधण ठेवलं, साखर बुकणी टाकली. चहा उकळताच 2 कप बशीत गाळून घेतला. 1 कप बशीत सासूबाईंच्या हातात दिली. ती चहा प्यायला लागली. चहापान होताच स्वयंपाकाला लागली. मंडोदरबाई आपल्या खोलीकडे निघून गेल्या. एक दिवस शाळेतल्या काही सहकारी शिक्षिका बंगला बघायला आल्या. त्या वास्तुशांती पूजेला आल्या होत्या, पण पाहुण्यांची एवढी गर्दी होती की त्यांना बंगला फिरून डोळे भरून तो बघता आला नव्हता, म्हणून त्या पुन्हा आल्या. आता त्यांनी बंगलाभर फिरल्या, डोळे भरून बंगला बघितला, खूप कौतुक केलं. माधुरीनं पोहे केले, त्यांना खायला घातले, चहा दिला. त्या शिक्षिका निघून गेल्या. वास्तविक त्या कौतुकानं माधुरीनं भारावून जायला हवं होतं. उलट ती दुःखी कष्टी झाली. नैराश्यानं तिच्या मनात घर केलं. ती विचार करायला लागली, आपल्या आयुष्यात सगळी काही सुबत्ता आहे, काही कमी नाही आयुष्यात. बंगला आहे, मुलगी आहे, समाजात प्रतिष्ठा आहे, समाजातले लोक आपल्याकडे आदरानं बघतायत. पण आपला पुरुष व्यसनी आहे. दिवसेंदिवस तो रसातळाला चाललाय. एक दिवस स्वतःला मृत्यूच्या मुखात लोटून देईल, मग दुःखच दुःख. हे सगळं बघण्यापेक्षा आपण आपली सुटका करून घ्यावी. परीचं काही अडणार नाही. 1 दिवसाच्या मुलाचं कधी अडत नाही. ती तर आता मोठी आहे. हा विचार मनात आल्यावर तिच्या अंगाचा थरकाप झाला. ती थरारली. पण तो विचार तिच्या मनात धुडगूस घालायला लागला. कधी एकटी असली की तोच विचार तिचं मन व्यापून टाकायला लागला. ती अधिक दुःखी होत होती. मग तिने शहरातल्या विविध मेडिकल दुकानातनं झोपेच्या गोळ्या पटकावल्या. ओळखी असल्यामुळे तिला त्याची अडचण नाही आली. 15-20 गोळ्या तिने सहज प्राप्त केल्या. रविवारचा दिवस होता. परी घरी नव्हती. सकाळचे 9 वाजले होते. विलास अजूनही झोपला होता. सुट्टीच्या दिवशी तो 10च्या आत कधी उठायचा नाही. सासूबाई देवघरात पूजा अर्चा करत होत्या. त्यांची पूजा चांगली तासभर चालायची. एक चिठ्ठी लिहून तिने पलंगाच्या बाजूला असलेल्या टेबलावर ठेवली. पाण्याचा ग्लास भरून आणला. वरती छताकडे बघून दोन्ही हात जोडून तिने नमस्कार केला आणि हळुवार आवाजात पुटपुटली, देवा मला माफ कर, मी आघोरी मार्ग स्वीकारतीये. या यातनामय जीवन संघर्षातनं मला स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. थोडा वेळ ती सैरभैर झाली. मग एक एक झोपेची गोळी तिने तोंडात टाकायला सुरुवात केली. त्या सगळ्या गोळ्या तोंडात सोडून तिने पाण्याचा ग्लास रिता केला आणि अंथरुणात अंग टाकलं. काही सेकंदात झोपून गेली. तिचा श्वासोच्छवास वाढायला लागला. माधुरी, ए माधुरी, देवघरातनं मंडोधरबाईंनी आवाज दिला. बंगल्यात चिरशांतता होती. त्या देवघरातनं बाहेर आल्या. तिच्या खोलीत डोकावल्या. तिला असं अवेळी झोपलेलं बघून चक्रावल्या. पलंगाजवळ जाऊन पुन्हा त्यांनी आवाज दिला, ए अगं माधुरी, हो नाही का चू नाही. त्यांनी तिला हात लावून हलवलं, पण ती जागी होत नव्हती. टेबलावर एक घडी केलेला कागद होता.
त्यांनी तिला गदा हलवलं, पण ती काही हालचाल करत नव्हती. मग मात्र त्या घाबरल्या, त्यांनाच घाम फुटला. त्या विलासच्या खोलीकडे धावल्या, जोरात ओरडून म्हणाल्या, "अरे काळ भैरवा, झोपलास काय डाराडूर? ती माधुरी बघ उठत नाहीये." तो अंथरुणात खाडकन उठून बसला. त्या परत म्हणाल्या, "अरे नुसता दारू काय ढोसतच बसतो रे पेताडा? तिचं काही बरं वाईट झालं तर तुला सोडणार नाही, पळ आधी तिथे." हे ऐकून त्याची झोप उडाली. तो भयभीत झाला, गडबडीनं पळाला. खोलीत शिरून त्याने तिला हलवून उठवायचा प्रयत्न केला, पण ती बेशुद्ध झाली होती, शुद्धीवर येत नव्हती. टेबलावर ठेवलेली कागदाची घडी त्यांनी हातात घेतली, उलगडली, वाचायला लागला. "झोपेच्या गोळ्या घेऊन मी माझ्या जीवनाचा शेवट करतेय. माझ्या घरात दारूनं प्रवेश केल्यामुळे माझा संसार वैराण झाला आहे, माझं सुख नाहीसं झालं आहे, माझा दुःखाशी संघर्ष चालू आहे, माझा मानसिक छळ होतोय. नैराश्याचा नाग माझ्यावर फुतकार टाकतोय. माझं सुख नाहीसं झालं आहे, आयुष्यात काही आनंद नाही, म्हणून मी हा मार्ग राजीखुशीनं स्वीकारतेय. माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, दुसरं कोणीही माझ्या मृत्यूला कारणीभूत नाही." ती चिठ्ठी वाचताना त्याचा हात थरथरत होता. "काय रे विल्या?" मंडोदरबाईंनी भीतभीत विचारलं. "आई, तिने झोपेच्या गोळ्या घेतल्यात, तिला ताबडतोब हॉस्पिटलला न्यायला लागेल." "मेल्या, तुझी दारू याला कारणीभूत आहे, पळ टॅक्सी घेऊन ये." त्यांनी ताबडतोब कपडे चढवले, पायात चप्पल न घालता तसाच बाहेर पळाला. टॅक्सी ठरवली, घेऊन आला. टॅक्सी बंगल्याच्या आवारात आली. ती टॅक्सी बघून शेजारचे 10-15 लोक गोळा झाले. 4 तरुण पुढे आले. त्यांनी माधुरीला हळूच उचललं, टॅक्सीत घातलं. मंडोदरबाई शेजारी बसल्या, तो पुढे ड्रायव्हरच्या शेजारी. परी होती, तिला बंगल्यावर थांबवून त्यांनी टॅक्सी शतायुषी हॉस्पिटलला घ्यायला सांगितली. टॅक्सी हॉस्पिटलसमोर उभी राहता 4 कर्मचारी आले स्ट्रेचर घेऊन. त्यांनी माधुरीला उचललं, स्ट्रेचरवर घातलं. तिला घेऊन तातडीच्या अत्यावश्यक सेवा विभागात आले. विलास मुख्य डॉक्टरांना भेटला. त्या डॉक्टरांना त्यांनी चिठ्ठी दाखवली. डॉक्टरांनी आवश्यक इंजेक्शनं फटाफटा दिली. त्यांनी तिला वांती व्हायचं औषध दिलं. थोड्या वेळात तिला भराभरा वांत्या झाल्या. पोटात जे जे काही होतं ते सगळं बाहेर पडलं होतं. आता ती शांत झाली होती. तिचा मंद श्वास चालू झाला होता आणि मग ती शांतपणे कॉटवर पडून राहिली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येय वेडा माणूस ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.